आज होणार लाडक्या बहिणींना पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी। आज दिनांक 28 ऑगस्ट आणि आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। 14वा हप्ता वाटप संदर्भात सोबतच 15वा हप्ता देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार का त्याच्याविषयी देखील अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत। शेवटचे 2 दिवस बाकी आहेत आणि लाडक्या बहिणी खुश नक्कीच होणार आहेत, कारण की आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार नवीन यादी शासनाने जाहीर केलेली आहे। चला तर जाणून घेऊया नेमकं यादी कोणती आहे, कोणते ते जिल्हे आहेत, कोणत्या महिला आहेत ज्यांना पैसे आज मिळून जाणार किंवा यादीनुसार पैसे कशा पद्धतीने मिळणार, संपूर्ण अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। आत्ताची सर्वात मोठी अपडेट, आजपासून पैशांचं वितरण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। नवीन यादीसुद्धा आलेली आहे आणि ही नवीन यादी अतिशय मेन असणार आहे, कारण की याच यादीनुसार 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे। प्रत्येक दिवस हा लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। आजपासून 28, 29 आणि 30 तारीख ही लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची व आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हप्ता वाटप संदर्भाची ठरणार आहे, कारण की आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे। परंतु कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जाणार त्याची स्पष्टरित्या नवीन यादी जाहीर झालेली आहे। ही यादी जर तुम्ही जाणून घेतली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, परंतु यादी जर जाणून नाही घेतली तर मग तुम्ही नक्कीच कन्फ्युजनमध्ये राहणार आणि तुम्हाला इतर व्हिडिओ पाहण्याची गरज पडेल। त्यामुळे दुसरा व्हिडिओ कोणताही पाहायची गरज नाही जर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिला आणि संपूर्ण माहिती जाणून घेतली तर, कारण की प्रत्येक छोटी मोठी अपडेट आपण तुमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचवलेली आहे आणि इथून पुढे पोहोचणार आहोत। तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आजपासून पैसे वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे। आता आज पैसे कशामुळे वितरित होणार आहेत, तर मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। प्रथमच हा निर्णय सर्व लाडक्या बहिणींसाठी फायदेशीर ठरणार आहे, कारण की आतापर्यंत घेतलेल्या निर्णयामध्ये हा निर्णय सर्वात महत्त्वाचा असणार आहे, कारण याच निर्णयाच्या क्षमतेवर तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते पाठवले जाणार आहेत। आणि यामध्ये सर्वात मोठी अपडेट म्हणजे 3 दिवस ठरवण्यात आलेले आहेत। 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीचा नवीन उपक्रम शासनाने मुख्यमंत्री बहिणींचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाऊ यांनी राबवलेला आहे। चला तर जाणून घेऊया नेमकं त्यांनी कोणती यादी जाहीर केलेली आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वितरित होणार आहेत व एकूण किती लाभ जो आहे तो वितरित होणार आहे। कोणी तुम्हाला भरपूर तुम्ही पाहिलं असेल 3000, 4000, कोणी सांगते 5000, एक्झॅक्ट रक्कम सांगणार आहे। एवढी फिक्स रक्कम तुम्हाला आता ती मिळून जाणार आहे, ती रक्कम देखील तुम्हाला सांगणार आहे। त्याच्या अगोदर एक तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट देऊ इच्छितो। आत्ताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठा आदेश दिलेला आहे। DBT जे की पैसे वाटप करण्याची तंत्र असते किंवा एक संघ आहे, तर त्यांना आदेश दिलेले आहेत। 14वा आणि 15वा हप्ता डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे लवकर वाटून टाका अशा पद्धतीचा आदेश तर दिलेले आहेत। सोबतच त्यांनी तारीख देखील दिलेली आहे की या तारखेच्या आत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 14वा तसेच 15वा हप्ता सुद्धा एकत्रित जमा झालाच पाहिजे अशा पद्धतीचा मोठा आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे। आता हा आदेश कशा पद्धतीने असणार आहे तर हे पहा, आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीने सांगितलेलं देखील त्यांनी आहे। चला तर जाणून घेऊया आजपासून कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे वितरित केले जाणार। त्याच्या अगोदर दुसरा आदेश दिलेला आहे महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकर यांना। त्यांना देखील सांगितलेलं आहे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत त्वरित वितरित झालेच पाहिजेत। हप्त्याचे पैसे सर्व एकाच दिवशीपासून म्हणजेच सलग 3 दिवस हे पैशांचं महाराष्ट्रामध्ये वितरण तुम्हाला करावं लागणारच आहे। अशा पद्धतीचे महत्त्वपूर्ण व मोठे आदेश एकनाथ शिंदे यांनी अदितीताई तटकरे म्हणजे महिला व बालविकास मंत्री आहेत त्या, आणि त्यांच्याकडे पैशांचं वितरण करणं देखील एक टप्पा त्यांच्याकडे सुद्धा असतो आणि त्यांना देखील हे आदेश देण्यात आलेले आहेत। आता वळूया अपडेट क्रमांक 2 कडे। तर दुसरी अपडेट आलेली आहे मित्रांनो, 14वा हप्ता वाटप तारीख ठरलेली आहे आणि तारीख कोणती असणार आहे तर आजपासून 28 ऑगस्ट, 29 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट हे 3 दिवस लाडक्या बहिणींच्या पैशा वितरण संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण व मोठे दिवस असणार आहेत, कारण की या 3च दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे। काही लाडक्या बहिणींना 5100 रुपये, काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये, काही लाडक्या बहिणींना 4500 रुपये आणि काही लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये सुद्धा मिळणार आहेत। परंतु कोणत्या त्या लाडक्या
बहिणी असणार ज्यांना अधिक बोनस हप्ता मिळणार आहे, सोबतच कोणत्या त्या लाडक्या बहिणी असणार ज्यांना ॲडव्हान्समध्ये पैसे मिळणार आहेत, व गणपती तर आत्ता बसलेले आहेतच आणि गणपतीच्या या आनंदाच्या क्षणामध्ये लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांनी आनंदामध्ये भर टाकण्यासाठी नवीन घोषणा केलेली आहे, जी की तुम्हाला लवकरच तुम्हाला मी पुढे मी सांगणार आहेच. चला तर जाणून घेऊया एकूण संपूर्ण वितरण जे आहे ते आजपासून 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आता हे टप्पे कोणते असणार तर ते आपण जाणून घेऊया, कारण की प्रत्येक टप्पा जो आहे तो तुमच्यासाठी महत्त्वपूर्णच ठरणार आहे, कारण की त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार की नाही मिळणार की तुम्हाला वगळण्यात येणार, त्यामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या त्यामध्येच आहेत अवलंबून. तर पहिला टप्पा आहे मित्रांनो, तर पहिल्या टप्प्यामध्ये वितरण जे आहे ते केलं जाणार आहे 12 जिल्ह्यामध्ये. तुम्ही आतापर्यंत भरपूर जागा माहिती पाहिली असेल, परंतु ओरिजिनल माहिती आपण तुम्हाला सांगत आहोत. सर्वात पहिला टप्पा असणार आहे 12 जिल्ह्यामध्ये, दुसरा टप्पा असणार आहे 12 जिल्ह्यामध्ये आणि तिसरा टप्पा असणार आहे 12 जिल्ह्यामध्ये. तर अशा पद्धतीने 12-12-12 असे मिळून 3 दिवस पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. वार्षिक 36 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. चला तर जाणून घेऊया जिल्ह्यांच्या यादीनुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे वितरित होणार व एकूण लाभ लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये किती वितरित केला जाणार आहे त्याच्याविषयी माहिती. तर आत्ताची सर्वात मोठी अपडेट 14वा हप्ता तर तुम्हाला मिळणार आहे, सोबतच 15वा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये एकत्रितरित्या जो आहे तो जमा केला जाणार आहे. कुठल्याही प्रकारचा उशीर दिरंगाई अजिबात केली जाणार नाही. डायरेक्ट 14वा अधिक 15वा असे मिळून 2 हप्ते 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट सांगू इच्छितो, ज्या लाडक्या बहिणींना 13वा हप्ता मिळालेला नाही अशा लाडक्या बहिणींना 4500 रुपये जे आहे ते जमा केले जाणार आहेत, कारण की 3 हप्ते जे आहे ते सोबत एकत्रित देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि हाच निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे लाडक्या बहिणींना पैसे वितरण करण्यासंदर्भात. आता पाहूया आजपासून कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे व कोणत्या त्या निवडक लाडक्या बहिणी असतील ज्यांच्या खात्यामध्ये आज DBT माध्यमाद्वारे 3000 रुपये जमा होणार आहेत व काही 4000 4500 रुपये सुद्धा जमा होणार आहेत. ते आपण पुढे सांगणार आहोतच आणि आज पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लक्षपूर्वक पहा, इथून पुढे तर खरी तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती आपण देणार आहोत. तर यामध्ये असणार आहे सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे 14वा हप्त्याचे सर्व पैसे, मागील हप्ते 13वा हप्ता असेल, 12वा हप्ता असेल किंवा 15वा हप्ता असेल पुढील हप्ता, तर तो देखील एकत्रितरित्याच वितरण करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे, कारण की बहिणींचा मोठा सण आलेला आहे तो म्हणजे गणपती उत्सव आणि गौरी स्थापन दिवस, म्हणजे तुम्हाला माहिती असेलही महालक्ष्मी स्थापन करण्याचा दिवस तो आलेला आहे आणि या कारणास्तव जाता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये लक्ष्मी म्हणजेच थोडक्यात तर पैसे जे ते जमा करण्यात येणार आहेत. ती गोष्ट अतिशय महत्त्वपूर्णच ठरणार आहे, कारण की याच्यानुसारच तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे केलं जाणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे पैसे तर तुम्हाला मिळणार आणि जिल्ह्यांची यादीही आपण पुढे पाहूया. त्याच्या अगोदर मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणींना हप्ते पाहिजे असतील किंवा चेकिंग जी आहे ती सुरुवात झालेली आहे, सक्तीने महिलांची चेकिंग केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका निघाल्या तुमच्या दारी, एक घरात एकच महिला जी आहे ती पात्र ठरणार आहे. त्या संदर्भात आपण माहिती पुढे जाणून घेणार आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो 20 जिल्ह्याची यादी आपण पाहूया. आज होणार 20 जिल्ह्यानुसार पैशांचं वितरण. 20 जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे, म्हणजे आजपासून सर्वात अगोदर कोणते जिल्हे, सर्वात प्रथम तर या 20 पैकी फक्त 12 जिल्हे यामध्ये असणार आहेत, नंतर 12 आणि नंतर 12, परंतु त्यातील महत्त्वपूर्ण सर्व आजचे 12 जिल्हे आपण पाहूया. उद्याचे कोणते असणार आणि परवा दिवशी कोणते असणार, कारण की हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण की याच 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. तर यादी पाहूया आपण. सर्वात अगोदर डायरेक्ट जिल्ह्यानुसारच यादी जी आहे ती आलेली आहे आणि त्याच यादीच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. 3 दिवस 36 जिल्हे. तर हा पहा, लक्षपूर्वक पहा, नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार का, आले तर कशा पद्धतीने येणार त्याच्याविषयी देखील माहिती मी तुम्हाला देणार आहेच. त्यामुळे लक्षपूर्वक पहा आणि नवीन जर चॅनलवर आला असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका, कारण की माहिती आपली अतिशय छान अशी असते किंवा सर्वात अगोदर आपण माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आता ही आलेली यादी जी आहे ती नवीन यादी आलेली आहे. आता भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर पैसे एका दिवशी सर्व जिल्ह्यामध्ये का वितरित केले जात नाही. तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, DBT ज्या माध्यमाद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते पाठवले जात असतात, तर त्या माध्यमाची कॅपॅसिटी दिवसाला 35 ते 40 लाख अकाउंट्स असते, बँक अकाउंट्सवर ते पैसे पाठवू शकतात. मग त्यामध्ये पेन्शन अकाउंट योजना असेल, संजय गांधी निराधार योजनेचे असतील किंवा इतर प्रत्येक योजनेनुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलं जात असतं आणि त्याच कारणास्तव आता आज 35 लाख अकाउंट्स किंवा 40 लाख अकाउंट्स आज उद्या आणि परवा दिवशी म्हणजे स्टेप बाय स्टेप पैशांचं वितरण जे ते केलं जात असतं आणि फायनल कॅपॅसिटी जर पाहिली DBTची ते 40 लाख महिलांपर्यंत
पोहोचू शकते। त्यामुळेच पैसे जे ते टप्प्याटप्प्याने आणि जिल्ह्यानुसार वितरित जे आहे ते केले जात असतात। हे तर समजलं टप्प्याटप्प्याने कशामुळे पैसे वितरित करतात। आता हे जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित केले जाणार आहेत। तर आज सुरुवात होणार आहे सोलापूरपासून मित्रांनो, सर्वांचा आवडता जिल्हा सोलापूर। सोलापूरच्या नंतर धाराशिव असणार आहे, लातूर, नांदेड, परभणी, बीड, जालना, हिंगोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलढाणा। तर या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। आता या जिल्ह्यामध्येच का वितरण केलं जाणार आहे आज, तर हे पहा, गेल्या हप्त्यामध्ये या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित करण्यास उशीर झाला होता आणि त्या कारणास्तव आता या जिल्ह्यामध्ये आज सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। आता याच्यानंतर उद्या कोणते जिल्हे असणार, तर उद्या असणार आहेत पुणे, सातारा, सांगली, रायगड, सोबतच कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि सोबतच इकडे नंदुरबारमध्ये जर थोडंफार राहणार आहेतच त्या ठिकाणी देखील उद्या वितरण केलं जाणार आहे। तिसऱ्या दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, मग त्यामध्ये अमरावती असेल, नागपूर असेल, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे त्यामध्ये परवा दिवशीच्या वितरणामध्ये असणार आहेत। आता पैसे जर आतापर्यंत मिळाले नसतील तर काळजी करू नका, कारण की आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आज सर्व पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येणार आहेत। 12वा असेल हप्ता, तो 13वा असेल किंवा 14वा हप्ता असेल, प्रत्येक एक हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणारच आहे। कुठल्याही प्रकारची दिरंगाई, उशीर किंवा वेट तुम्हाला करायची गरज पडणार नाही, कारण की आदेशच मुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीने त्यांनी दिलेले आहेत व ती तुम्हाला मी माहिती पुढे सांगणार आहे। जर आतापर्यंत पैसे आले नसतील तर हे कामं करा, पैसे तुमच्या खात्यामध्ये त्वरित जमा होऊन जातील। लक्षपूर्वक ऐका मी काय सांगत आहे, कारण की भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा न होण्याची कारणं देखील आपण तुम्हाला सांगत असलो आणि त्यामध्येच या गोष्टी काही महत्त्वपूर्ण ठरत आहेत की या गोष्टीमुळे देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा झाले नसतील। त्यामुळे सर्वात प्रथम तुम्हाला आधार सेटिंग चेक करून घ्यायचं आहे। आता तुम्ही मला सर आम्ही अगोदर आधार सेटिंग केलं होतं, परंतु काय विषय असतो, अगोदर जर केलं असेल तरी काही कारणास्तव ते आधार सेटिंग बंद झालेलं असतं किंवा निघून गेलेलं असतं, तर त्यामुळे आधी चेक करा, ऑनलाईन देखील चेक करू शकता तुम्ही। आणि त्याच्यानंतर बँकमध्ये जाऊन बँकेची KYC करा। सोबतच लाडकी बहीण वेबसाईटवर KYCचं नवीन ऑप्शन आलेलं आहे, ते देखील जर करायची गरज असेल तर ते देखील करून घ्या। सध्या ते ऑप्शन चालू नाही किंवा ऑफिशियली कराच KYC असं त्यांनी सांगितलेलं नाही। जेव्हा सांगतील तेव्हा आपण तर तुम्हाला ती माहिती देणार आहोतच, तेव्हा मला KYC देखील KYC करून घ्यायची आहे। याच्यानंतर 2.5 लाखांचे उत्पन्न दर्शवा, म्हणजेच काय, तर जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2.5 लाख 2.50 लाख म्हणजे 2.5 लाखाचं उत्पन्न द्यायचं दर्शवायचं आहे। याच्यानंतर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जे आहे तुम्हाला तयार ठेवायचं आहे, कारण जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो तो वितरित केला जाणार आहे। आता आम्ही सुद्धा तुम्हाला मदत नक्कीच करणार आहोत, तर कशा पद्धतीने मदत करणार आहोत, सर्वात प्रथम तुम्हाला या व्हिडिओला होता होईल तेवढं पूर्ण पाहायचं आहे आणि लाईक करायचं आहे। लाईक केल्याच्यानंतर हा व्हिडिओ भरपूर लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचेल आणि आमची मदत देखील भरपूर लाडक्या बहिणींना आपण करणार आहोतच। त्यामध्ये तुम्हाला मग पैसे न मिळाल्यास तुमची कंप्लेंट वरपर्यंत फॉरवर्ड करणे असेल किंवा सर्व समस्यांचे निदान आपण व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत, त्यामुळे सर्वात प्रथम व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण वेबसाईटवर अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण KYC पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा, अशा पद्धतीचा रकाना लाडकी बहीण वेबसाईटवर आलेला आहे, परंतु हे अजूनपर्यंत चालू झालेलं नाही। जेव्हा चालू होईल तेव्हा आपण त्याच्याविषयी तुम्हाला माहिती देणार आहोतच। आता मेन अपडेटकडे बघूया, KYC कधी करावी लागणार आणि 3000 रुपये कोणाला मिळणार, तर हे पहा 3000 रुपये जे ते प्रत्येक लाडक्या बहीण यादीच्या अंतर्गत पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या यादीच्या अंतर्गत तिसऱ्या दिवशी पैशांचं वितरण जे ते डायरेक्ट केलं जाणार आहे। तर यामध्ये सर्वात पहिला जबरदस्त टप्पा म्हणजे मित्रांनो, आजपासून पहिला टप्पा सुरू झालेला आहे व लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा झाल्याचे मेसेजसुद्धा आलेले आहेत किंवा डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे हे मेसेज लाडक्या बहिणीच्या खात्यावर पडत आहेत, कारण की याचे पैसे जे आहेत ऑलरेडी बँकेत पडलेले आहेतच मित्रांनो आणि हे पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त छोटंसं काम करायचं गरज आहे, ती म्हणजे मित्रांनो या 4 चुका करू नका, कारण की या 4 चुका जर तुम्ही केल्या तर तुम्हाला योजनेतून बाहेरसुद्धा ढकललं जाऊ शकतं किंवा तुमचे अर्जसुद्धा बाद केला जाऊ शकतो। या 4 चुका कोणत्या आहेत ते आपण जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे। चला तर त्या 4 चुका जाणून घेऊया। सर्वात पहिलं म्हणजे मित्रांनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेची KYC अजूनपर्यंत चालू झाली नाही, परंतु चालू झाली की लगेच करून टाकायची आहे आणि KYC केल्याच्यानंतर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला देखील असायला पाहिजे, तो म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न जर असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा इथून पुढे लाभ घेता येणार आहे। आणि तिसरी
चूक अशी आहे मित्रांनो की तुम्ही डबल योजनेचा फॉर्म अजिबात भरायचा नाही, कारण की ज्या पण महिला डबल योजनेचा फॉर्म भरतील अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेतूनच डायरेक्ट बाहेर ढकलण्यात येणार आहे. त्यामुळे डबल फॉर्म भरू नका. एकच फॉर्म भरला असेल तर तोच फॉर्म राहू द्या. आणि त्याच्यानंतर चौथं महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे तुम्हाला नवीन KYC करायची आहे, म्हणजे बँकेची KYC असेल किंवा मग तुमच्या बँक खातं चालू आहे का हे देखील एकदा चेक करायचं आहे, कारण भरपूर बँक खाते जे होल्ड पडलेले असते किंवा बंद पडले असते त्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जे ते जमा होत नाहीत व आपल्या बँक खातं आधारशी संलग्न आहे का किंवा लिंक आहे का ते देखील जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर आज वाटप होणार एकूण 8 बँकांची यादी देखील तुम्हाला मी लगेच देऊन टाकतो मित्रांनो. तर पहिली बँक आहे ICICI बँक, त्याच्यानंतर मित्रांनो आहे SBI बँक, त्याच्यानंतर आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. मित्रांनो पोस्टाची बँकेत तर सर्वात अगोदर पैसे येणार आहेत, कारण की शासकीय बँक आहे व त्याचा लाभ देखील लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर मिळत असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे, सोबतच मग इकडे पंजाब नॅशनल बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे. तर अशा पद्धतीने शासकीय बँका जेवढ्या आहेत त्या शासकीय बँकेच्या अंतर्गत तुम्हाला सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे ते केलं जाणार आहे. तर आता रेशन कार्डावर तुम्हाला आनंदाचा शिधा तर मिळतच असतो आणि आनंदाच्या शिधासोबत तुम्हाला पैठणी साडीसुद्धा मिळून जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण की जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं तर त्यापैकी आपण 1000 लकी बहिणींना किंवा 1000 लाडक्या बहिणींना पैठणी साडी जी आहे ते आपल्या चॅनलतर्फे आपण वितरित करणार आहोत. लवकरच आपले 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत आणि याच आनंदामध्ये आपण लाडक्या बहिणींना 1000 लाडक्या बहिणींना पैठणी साडीचं वितरण करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या खाली छान अशी कमेंट करायची आहे. धन्यवाद सर, व्हिडिओ आवडला, माहिती आवडली किंवा माहिती पूर्ण वाटली किंवा तुम्हाला व्हिडिओविषयी काय वाटलं नेमकं त्याच्याविषयी छान असे कमेंट करा. तुम्हाला देखील पैठणी साडीचं वितरण जे आहे ते आपण आपल्या चॅनलतर्फे नक्कीच करून देणार आहोत. त्याच्यानंतर मित्रांनो आज वाटप होणारे जिल्हे देखील सांगितले मित्रांनो, आणि महत्त्वपूर्ण म्हणजे गिफ्ट जे आहे ते नवीन GR आलेला आहे. 14वा हप्ता जो असणार आहे तो 2100 रुपये मिळणार. हे लाडक्या बहिणीसाठी मोठे गिफ्ट रक्षाबंधनाचं ठरणार आहे, कारण की 14 हप्ता जर ऑगस्टचा हप्ता आहे आणि त्याच हप्त्याच्या अंतर्गत तुम्हाला 2100 रुपये रक्कम वाढ जी आहे ती केली जाणार आहे. याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे गिफ्ट क्रमांक 2 आहे अन्नपूर्णा योजना. जी योजना बंद झाली होती परंतु आता ती पुन्हा नव्याने चालू होणार आहे व दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत तुम्हाला 2490 रुपयेची सबसिडी जी आहे ती डायरेक्ट मिळून जाणार आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं कारण नाही. अन्नपूर्णा उज्ज्वला गॅसचं कनेक्शन असेल तर 3 गॅस सिलेंडर्स जे आहेत ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जाणार आहेत. ह्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला गिफ्ट क्रमांक 3 तर सिलाई मशीन आपण अगोदर सांगितलेलं आहेच तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे. याच्यानंतर मित्रांनो नवीन भांडी संच त्याच्याविषयी अर्ज देखील चालू आहे, सध्या देखील सुद्धा चालू आहे. तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा व तो संच तुमच्या नावावर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला 30 वेगवेगळ्या प्रकारचे संच जो आहे तो भांडी संच मिळून जाईल. त्यासाठी अर्ज चालू झाले असतील आहेतच ते करून टाका आणि तुम्हाला जेव्हा भांडी संच घ्या. तर अशा पद्धतीने मित्रांनो लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहेत आणि सर्वात जबरदस्त गिफ्ट तर रक्षाबंधनाचं गिफ्ट असणार आहे. ते म्हणजे लाडक्या बहिणीच्या व्यवसायाला प्रेरणा देण्यासाठी शिलाई मशीन योजनेचं गिफ्ट जे ते असणार आहे. हे गिफ्ट जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सिलाई मशीन पाहिजे असं तुम्ही कमेंट करा आणि याच्या लवकरच आपण अर्ज कसा भरायचा, कुठे भरायचं संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायचं मात्र विसरू नका. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. नक्कीच मिळणार आहे 14वा हप्ता अधिक 15वा हप्ता मिळणार आहे. आणि आता भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर तुम्हाला ते सांगितलं KYC कधी करायची आणि करावी लागणार का? तर हो 100% KYC तुम्हाला करावी लागणार आहेच. कागदपत्र कोणते लागतील तर हेच आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक हेच एवढे छोटे कागदपत्र लागणार आहेत. सोबतच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील तुम्हाला यामध्ये लागणार आहे. आता सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे लाडक्या बहिणीचा प्रश्न होता, सर 2100 रुपये कधीपासून मिळणार किंवा 2100 रुपयांचं काय झालं? 2100 रुपये मिळणार होते. सरकार आपल्या तुमच्या भावाने देखील सांगितले होते की आम्ही 2100 देणार आणि कधीपासून ते 2100 रुपये मिळणार. तर हे पहा 2100 रुपये संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट तर आलेली आहे, कारण यांनी GR देखील जाहीर केला होता की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. याच्याविषयी जाहीर त्यांनी आणलेला होता, परंतु काही कारणास्तव आतापर्यंत 2100 रुपये देणं शक्य झालं नाही. आत्ताच 27 ते 28 लाख महिला ज्या आहेत योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत आणि आता त्यामुळे 2100 रुपये पुढे वाढ नक्कीच होऊ शकते, कारण की बजेट तर तेवढंच राहणार आहे लाडक्या बहिणीला. मग ते उर्वरित पैशांचं काय करायचं? यामुळेच आता तुम्हाला ज्या लाडक्या बहिणी उर्वरित राहतील त्यांना 2100 रुपयांचं पैशांचं वितरण जे ते केलंच जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे, कारण की आत्ता शासनाने नवीन डाटा मागवलेला आहे किंवा नवीन याद्या मागवलेल्या आहेत आणि त्याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे किंवा 1-1 रुपया तुमच्या खात्यामध्ये जमा केलाच जाणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी छोटीशी माहिती सांगू इच्छितो. लाडकी बहीण योजना ही गरजू महिलांसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक नवीनच योजना आहे. महिलांची आर्थिक स्थिती सुधारणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे या लाडकी बहीण योजनेचा उद्देश आहे आणि यामुळेच फक्त ज्या बहिणींना गरज आहे
अशाच लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. व्हिडिओला लाईक करून आम्हाला सांगा तुम्हाला पैशांची गरज आहे की नाही. जेवढ्या महिला व्हिडिओला लाईक करतील तेवढ्यांना आपल्याला समजेल की तुम्हाला पैशांची गरज आहे व ही योजना जी आहे ती पुढे चालू ठेवावी की नाही ते आपल्याला समजून जाईल. जेवढ्या जास्त लाईक तेवढ्या जास्त महिलांना गरज आणि त्यामुळेच तुम्ही लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे. आता पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये, वर्षाला 18,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केले जात असतात. तुम्हाला जर योजना चालू ठेवायची असेल तर व्हिडिओला लाईक लगेच करून टाका, कारण की 18,000 रुपये वर्षाला ही अतिशय प्रचंड मोठी रक्कम असते व ही तुम्हाला नक्कीच मिळत असते. आता थेट आधार लिंक तुमच्या खात्यामध्ये आधार कार्ड लिंक आहे अशा खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते वितरित केले जात असतात आणि इथून पुढे नक्कीच केले जाणार आहेत. नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा. परत भेटूया पुन्हा तशा एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत